जळकोट तालुक्यासह शहरात 22 जूनच्या रात्री निसर्गाचे तांडव पाहायला मिळाले. रात्री 8 वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. रात्री तब्बल 2 वाजेपर्यंत झालेल्या या तुफान ढगफुटी विस्तृत पावसामुळे जळकोट मंडळात 66 मिमी पावसाची नोंद झाली असून संपूर्ण तालुक्यात हाहाकार उडाला आहे. पहिल्याच मान्सूनच्या पावसाने जळकोट परिसराला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे जळकोट परिसरातील अनेक छोट्या मोठ्या नद्या आणि नाल्यांना प्रचंड पूर आला होता. या पहिल्याच पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुराचे पाणी शेतात घुसल्याने एका शेतकऱ्याच्या शेतातील माती आणि पिके दुसऱ्याच्या शेतात गेल्याचे पाहायला मिळाले. अनेक ठिकाणचे शेतांचे बांध फुटले असून सुपीक माती वाहून गेल्याने जमिनी खडून निघाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाले आहे. 22 जूनच्या सकाळपर्यंत कोरडा ठाक असलेला जंगमवाडी साठवण तलाव एकाच रात्रीच्या पावसाने तब्बल 80% भरला आहे. यासोबतच हळदवाढोणा साठवण तलावही 80% पोहोचला आहे. जळकोट, कोळनूर आणि पाटोदा खुर्द परिसरातील पाझर तलाव 50% भरले असून माळी, परगाव व रावणकोळा परिसरातील जलाशयांच्या पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र पाणी अचानक वाढल्याने तलाव क्षेत्रात असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी पाण्यातच अडकून पडल्या. पावसाचा जोर इतका प्रचंड होता की पाखंडेवाडी पाटी ते पाखंडेवाडी दरम्यान असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत होते. परिणामी या मार्गावरील वाहतूक सलग 3 तास पूर्णपणे ठप्प झाली होती. वादळाचा फटका, वादळी वाऱ्यामुळे अनेक भागांतील झाडे उन्मळून पडली तर काहींच्या घरांवरील पत्रे हवेत उडाली. रात्री 8 वाजता खंडित झालेला वीज पुरवठा सकाळी उशिरापर्यंत पूर्ववत झाला नव्हता. त्यामुळे संपूर्ण तालुक्याला ही काळोखी रात्र अंधारात आणि उकाड्यात काढावी लागली. एकमत डिजिटल करिता ओंकार सोनटक्के, जळकोट. Thanks for watching Ekmat Digital.